माननीय मंत्री ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडतील आणि माननीय उपस्थितीमध्ये डॉक्टर देवरावजी होळी आमदार गडचिरोली विधानसभा क्षेत्र, त्याचप्रमाणे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या उपस्थिती, सर्वांच्या उपस्थितीत हा अत्यंत आनंददायक सोहळा इथं पार पाडला जात आहे। सर्व गटविकास आपल्या तालुक्याचे ध्वजारोहण करावे। सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी आपले आपलं ध्वजारोहण करायचे आहे। यानंतर मान्यवरांना विनंती उपस्थित राहावे। आमच्या शाळेचे मागच्या वर्षीचे चॅम्पियनचे मुलं आपल्या हातात क्रीडा ज्योत देतील आणि त्या क्रीडा ज्योतीच्या आधारे आपल्याला याच्या 4 दिवस आहे। अत्यंत उत्साहपूर्वक आणि आनंददायक वातावरण आहे। मागच्या वर्षीची चॅम्पियन्स समूह धानोरा पंचायत समिती धानोरा डेव्हिड्स यांच्या हस्ते हा क्रीडा ज्योत इथं घेऊन मान्यवरांना देण्यात येणार आहे। मान्यवरांनी ती क्रीडा ज्योत आजच्या 4 दिवसीय क्रीडा सत्राच्या प्रमुख पाहुण्यांना देऊन ते क्रीडा ज्योतीचं प्रज्वलन होत आहे। सोबत आघाडे त्यांची समूह क्रीडा ज्योतीपर्यंत आलेली आहे आणि अति मान्य मंत्री यांच्या हस्ते माननीय देवरावजी होळी सर त्यांना मदत करतील अशी मी त्यांना विनंती करतो। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी, माननीय अतिरिक्त जिल्हाधिकारी महोदय इथं उपस्थित आहेत। अत्यंत उत्स्फूर्त आनंददायक हा सोहळा आहे। सर्व आपण या सोहळ्याचे साक्षीदार आहोत आणि मान्यवरांना विनंती करतो की ध्वजारोहण झाल्यानंतर मानवंदनासाठी कृपया मानवंदनाच्या याच्यावर उपस्थित राहावं। सर्व लवकर मानवंदनेसाठी सर्वप्रथम आपल्या समोर मागील वर्षी विजेता चमू पंचायत समिती धानोरा आपल्या समोर उपस्थित होत आहे। या तालुक्याचे नेतृत्व ध्वजवाहक श्री आकाश चांदेकर अस्मानी रंगाचे ध्वज घेऊन आपल्या समोर उपस्थित होत आहेत। डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणी बंग यांचे बहुचर्चित असे सर्च शोधग्राम हे याच तालुक्यात आहे। आदिवासींना वन हक्काचे अधिकार मिळवून देणारे जगप्रसिद्ध समाजसेवक गडचिरोली जिल्हा मुख्यालयाची समूह माननीय श्री फिरोज रांजेवार यांच्या नेतृत्वात आपल्या समोरच जोपासणारे जगप्रसिद्ध थोर समाज सुधारक डॉक्टर प्रकाश आमटे यांचे वास्तव्य हेमलकसा हे ठिकाण पंचायत समिती भामरागड या ठिकाणी आहे। 3 नद्यांची त्रिवेणी संगम तसेच बिलाकुंडा येथील निसर्गरम्य धबधबा सुद्धा याच तालुक्यामध्ये। यानंतर आपल्या समोर मानवंदनेसाठी उपस्थित होत आहे पंचायत आपल्या नेतृत्वात आपली समूह आणीत आहे। खनिज साधन माननीय साठी शपथ है। एक साथ शपथ के लिए तैयार होंगे? तैयार। अब
आम्ही सर्व खेळाडू क्रीडा ज्योतिष स्मरून अशी शपथ घेतो की जिल्हास्तरीय शालेय बाल क्रीडा अधिकारी पालन करून खेळ भावनेने खेळू व पंचांनी दिलेला निर्णय मान्य करू. जैसे थे. हा सर्व पंचांनी शपथ केले. तयार होंगे. तयार. आम्ही सर्व पंच क्रीडा ज्योती स्मरून अशी शपथ घेतो की जिल्हास्तरीय शालेय बाल क्रीडा अधिकारी कर्मचारी स्पर्धेत पंचाचे काम करताना कसल्याही प्रकारचा निर्णय देऊ व स्वतः क्रीडा नियमांचे कसोशीने पालन करू. जैसे थे. माननीय आयुषी मॅम, माननीय श्री राजेंद्र भुयार साहेब, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांना मी विनंती करतो. शिर्के सर, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गडचिरोली यांना मी स्वागत करतील. माननीय श्री शेखर सेला यांचे पुष्प वृक्ष देऊन स्वागत करतील. माननीय श्री रवींद्र कंसे सर यांना मी विनंती स्वागत करतील. माननीय श्री वैभव बारेकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी श्री मारोतराव, माननीय डॉक्टर दावत साळवे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी माननीय राजेंद्र भुयार स्वागत करतील. माननीय श्री प्रशांत शिर्के सर, माननीय श्री कुंभरे सर स्वागत करतील. मी शब्दसुमनाने स्वागत करतो. श्री राजेंद्र भुयार सर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विनंती करतो. आजच्या शालेय विद्यार्थी व अधिकारी कर्मचारी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री, आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र मान्य श्री धर्मराव बाबा आत्राम साहेब, मान्य आमदार डॉक्टर श्री देवराव होळी साहेब, माननीय आमदार श्री कृष्णाजी गजबे साहेब, आमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुषी सिंह मॅडम, अप्पर जिल्हाधिकारी मान्य धनाजी पाटील साहेब, मान्य पवार साहेब सहाय्यक जिल्हाधिकारी, पद्मश्री मान्य खुणे साहेब, मंचकावर उपस्थित सर्व मान्यवर, माझे सर्व बालमित्र, सर्व अधिकारी कर्मचारी. करोना कालावधीनंतर साधारणतः 3 वर्षानंतर हा बाल क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपण केलं आहे. मागल्या वर्षी काही कारणास्तव ते आपल्याला करता आलेलं नाही. तर या क्षेत्रात जे शासनाचे विविध उपक्रम सुरू आहेत त्यात सर्वात त्यांना सहभाग घेता यावा आणि भविष्यात प्रगतीसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण व्हावा यासाठी जिल्हा परिषदचा हा उपक्रम आहे. आणि सौहार्द वाढवण्यासाठी या स्पर्धा आम्ही दरवेळी आयोजित करत असतो. कहते हैं कि जो तूफानों से पलते जा रहे हैं, कहते हैं कि जो तूफानों से पलते जा रहे हैं वो दुनिया बदलते जा रहे हैं. आपल्या शब्दातून संघर्षाची प्रेरणा देण्यासाठी मी आमंत्रित करतो आदरणीय माननीय श्रीमती आयुषी मॅम, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली. आजचे कार्यक्रमसाठी उपस्थित माननीय श्री धर्मराव बाबाजी आत्राम, अन्न व औषध प्रशासन मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री गोंदिया जिल्हा, माननीय श्री कृष्णाजी गजबे, आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र, आणि माननीय श्री डॉक्टर देवराव होली, आमदार गडचिरोली विधानसभा क्षेत्र, माननीय श्री पद्मश्रीजी परशुरामजी खुने, माननीय अपर जिल्हाधिकारी, या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रोबेशनरी IAS अधिकारी श्री ओमकार पवार, लॉयड्स मेटलचे प्रतिनिधी श्री मेहता,
तसेच व्यासपीठ सर्वांना माझा नमस्कार. या कार्यक्रमासाठी पारही आपले जिल्ह्याची पंचायत समितीतून उपस्थित सर्व मुलं, शिक्षक तसेच कर्मचारी अधिकारी गणांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करत आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आपण नेहमी म्हणतो की प्रशासनमध्ये काम करत असताना आपल्याला टीम स्पिरिटमध्ये काम केला पाहिजे आणि एकमेकांना सोबत घेऊन काम केला पाहिजे. बट आपली ही कला आणि क्रीडा स्पर्धा एक अशी ठिकाणे ज्यामध्ये आपण ही टीम स्पिरिट जी आहे ती खरोखर निर्माण करू शकतो. आणि आपले नेहमीचे प्रशासकीय कामच्या व्यतिरिक्त एक ही अशी संधी आहे ज्यामध्ये आपण इन्फॉर्मली एकमेकांना जाणून घेऊन पुढे आपल्या प्रशासनाचे जे काम आहे त्याला सुद्धा सुयोग्य दृष्टीने पार पाडू शकणार. आजचे कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर यांना मी धन्यवाद म्हणते. आपण वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिलेली आहेत आपले अगदी व्यस्त स्केड्यूलमध्ये सुद्धा. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मुलं, शिक्षकगण तसेच आपले अधिकारी कर्मचारी यांना मी खूप खूप शुभेच्छा देते आणि आपलं चांगल्या पद्धतीने पार पाडू ही आपली स्पर्धा अशीच अपेक्षा आहे. धन्यवाद. कार्यक्रम आयोजन करण्याचे संधी दिलेली आहे. कार्यक्रमाच्या यशासाठी सर्वांचाच हात द्यावा. कार्यक्रमाच्या यशासाठी सर्वांनीच हात द्यावा. मान्यवरांच्या शब्दांना टाळ्यांनी प्रतिसाद द्यावा. सर्वांना विनंती आहे की टाळ्यांनी मान्यवरांच्या मनोगताला स्वागत करावे. टाळ्यांनी स्वागत करावे. आजच्या या जिल्हास्तरीय शाळे बाल क्रीडा अधिकारी कर्मचारी सांस्कृतिक स्पर्धा 23-24 च्या उद्घाटन प्रसंगी या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र डॉक्टर देवरावजी होळी, आमदार गडचिरोली, तसेच कृष्णाजी गजबे, आमदार आरमोरी निर्वाचन क्षेत्र, या जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी माननीय आयुषी सिंह, धनाजी पाटील अतिरिक्त जिल्हाधिकारी, ज्यांना आपण पद्मश्री अवॉर्डी आहेत ते आपले डॉक्टर परशुरामजी पुणे साहेब, ओंकार पवार, म्हणजे आपला सगळ्यांकरता एक महत्त्वाचा दिवस आहे. 365 आणि जवळ पदाधिकारी असताना काय काम झालं ना. मॅडमला लक्षात आलं की आपले जे विद्यार्थी आहेत, दरवर्षी आपण खेळचा कार्यक्रम आपण आयोजित करतो, परंतु या वर्षी आपल्याला कार्यक्रम घेतला पाहिजे या दृष्टिकोनातून दृढ निश्चय करून त्यांनी हा कार्यक्रम आज घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कर्मचारी यांचा समावेश झालेला. मी पहिल्यांदा पाहतो की कुठेतरी विद्यार्थी आहेत, परंतु सोबत कर्मचारी, महिला असेल पुरुष असेल, या सगळ्यांचा सुद्धा इथे खेळ आयोजित करण्यात आलेला आहे. त्याच्याबद्दल मी मॅडमचं हार्दिक अभिनंदन करतो.